की आता सध्या ज्या काळामध्ये इंग्रजी राज्य आलं आणि माणसं मिलिटरीत गेली, तर आता सीमेवरती जो दलित सीमेचं रक्षण करतो, देशाच्या सीमेचं रक्षण करतो, पण त्याचं जेव्हा लग्न होतं तेव्हा गावाच्या सीमेत त्याला प्रवेश मिळत नाहीत. ते म्हणतात नाही, तुला ते गावात येऊ देणार नाही, तुझी वरात बाहेरच राहिली पाहिजे. म्हणजे देशाच्या सीमेचं रक्षण तू कर, पण गावच्या सीमेत तुला प्रवेश नाही. ही जी या देशातली भीषण ज्याला म्हणतं विसंगती आहे, या विसंगतीवर बोट ठेवणारं हे दलित साहित्य निर्माण झालं. सर, तुम्ही आत्मकथन लिहिलं आहे, ते 10 भागमध्ये. 10 भाग असं तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? मला याच्यामधून एक आवर्जून विचारायचं आहे की तुम्ही नाव दिलेले विद्याजातक, लोकजातक, मित्रजातक, परत सोनाई जातक, हा काय म्हणजे जातक हा शब्द काय? ठीक आहे. सुरुवातीला आपण एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनंतर जी दलित, उपेक्षित, वंचित, पीडित अशी मंडळी होती, त्यांनी आपला आवाज उठवायला सुरुवात केली. साहित्यामध्ये यांचं चित्रण खूप चांगलं कधीच येत नव्हतं. म्हणजे ते नव्हतं जवळजवळ. ग्रामीण कथाकार, ग्रामीण लेखक काही चित्रण करत होते, परंतु त्यात या वर्गाचं, दलित वर्गाचं चित्रण फार कमी झालं. एकच कथा व्यंकटेश माडगूळकरांची याच्यावरती आली धर्मांतरावरती, आणि ती फार सुंदर कथा होती. त्यांनी ती संवेदना दाखवली. अशा काळामध्ये जवळजवळ 1956 साली, जवळजवळ म्हणण्यापेक्षा 56 सालीच हा प्रयत्न झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या प्रेरणेनंतर आणि निर्माणानंतर लोकांच्या मनामध्ये एक जागृती झाली, जी एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि एक उर्मी आली की आपण आपलं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुद्रा आपण उमटवली पाहिजे. म्हणून दलित साहित्य निघालं. आणि दलित साहित्यामध्ये पहिल्यांदा आत्मकथन निघालं की दलित लोकांनी आपल्या जीवनावर, आपल्यावरती काय घडलं आहे, आपल्या जीवनात काय प्रसंग आलेत हे सांगितलं. तेव्हा बलुतं हे जेव्हा पहिलं निर्माण झाल्यावरती बलुतं वाचून लोक चकित झाले की असंही जीवन असू शकतं, इतक्या पद्धतीचं त्रास असू शकतो, दुःख असू शकतं. इथे आमची दुःख कशी होती? सुरेश भटांनी एक फार सुंदर ओळ वापरली आहे. ती अशी आहे की हे जगामध्ये दुःख कशा प्रकारची आहेत, तर ते काय म्हणतात, हे दुःख राजवरखी. काही दुःख कशी होती? राजवरखी दुःख होती. अशी सुंदर सुंदर नवाबांची, मोठमोठ्या लोकांची दुःख. ती काय? तर मग ते नवाबी दुःख जी आहेत ती वेगळीच होती. ते महाराजांना शिंक आली तरी यांना त्रास व्हायचा, आणि मग तो विचार, बापरे, दुश्मन की तबीयत बुरी है. म्हणजे नवाब लोकांची दुःख ही राजवरकी दुःख, खायला प्यायला सगळं आहे, परंतु त्यांची दुःख, हे दुःख राजवरकी, हे दुःख मोरपंखी. काही हळुवार दुःख असतात, मोरपंखी दुःख, की तिनं पाहिलं, तिनं माझ्याकडे पाहिलं, पण ती तशीच निघून गेली, माझ्या मनावरती घाव बसला. अशा प्रकारची दुःख, हे दुःख राजवरकी, हे दुःख मोरपंखी. जे जन्मजात दुःखी त्यांचा उपाय नाही, आणि जे जन्मानंच ज्यांच्या बाट्याला दुःख आलं त्यांचा उपाय काय? आणि ह्या जन्मजात दुःखी लोकांनी आपल्या वेदना आत्मकथनाच्या रूपानं सुरू केल्या. तेव्हा दलित साहित्य हे सुरुवातीला आत्मकथन करीत होतं. आणि म्हणूनच आपल्या लक्षात येईल की ज्या समाजाने कधीच साहित्य पाहिलं नाही, साहित्य लिहिलं नाही, त्यातले लोक जेव्हा लिहायला लागले, जेव्हा बलुतं आलं, जेव्हा उपरा आलं, जेव्हा उचल्या आलं, तेव्हा लोकांच्या मनामध्ये खळबळ आली की असं जीवन असू शकतं का? मग काही कविता आल्या विद्रोहाच्या, आणि विद्रोही कवी काही निघाले. असं साहित्य निर्माण झालं, आणि ते साहित्य खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी एक आकर्षण लोकांना वाटू लागलं की असं वेगवेगळं जीवन खरी यावं. अमेरिकेमध्ये काळ्या लोकांची दुःख, निग्रो लोकांची दुःख ही खूपच भयानक दुःख होती की त्यांना माणूस म्हणून मानलंच जायचं नाही. त्यांना रस्त्यावरती जनावरासारखं विकायचे.
त्यांची विक्री व्हायची. एक सर्वात सुंदर चित्रपट पाहण्यात आला या काळ्या लोकांच्यावरती. त्याच्यामध्ये आई आणि मुलगा हे दोघंही विक्रीला निघतात. त्यावेळी जो घेणारा असतो तो म्हणतो मला मुलगा वगैरे नको, ही आई चालेल, ही घेऊन जातो मी विकत. त्यांची ताटातूट होते की तो म्हणतो यालाही विकत घेऊन टाका ना तुम्ही मालकाकडून. पण ते घेत नाहीत. इतकं भयानक दुःख होतं. आपल्याकडे वेगळ्या पद्धतीचं दुःख होतं, अस्पृश्यतेचं, जवळ येऊ न देण्याचं, आणि ज्याला आपण म्हणतो की सामाजिक बहिष्कृततेचं जीवन हे सगळ्यांच्या वाट्याला आलं. गाव कुसाबाहेर तुम्ही राहायचं. एक गावाची अशी कल्पना होती की जी काही इडापिडा येईल ती याच्यावरती यावी, आणि म्हणून गावाबाहेर एक ते घर असं ठेवीत किंवा माणसं ठेवीत की गावात काही आजारपण येऊ नये. म्हणजे समजा कोरोना आला तर तो आधी त्यांना व्हावा, त्याच्यात ते गेले तर चालतील, पण आमच्या गावात काही होऊ नये. अशा पद्धतीनं ते दुःख, सगळ्या गावातलंही दुःख. आणि आपण पाहिलं की हा देश फार मोठ्या विरोधाभासानं भरलेला आहे. की आता सध्या ज्या काळामध्ये इंग्रजी राज्य आलं आणि माणसं मिलिटरीत गेली, तर आता सीमेवरती जो दलित सीमेचं रक्षण करतो, देशाच्या सीमेचं रक्षण करतो, पण त्याचं जेव्हा लग्न होतं तेव्हा गावाच्या सीमेत त्याला प्रवेश मिळत नाहीत. ते म्हणतात नाही, तुला ते गावात येऊ देणार नाही, तुझी वरात बाहेरच राहिली पाहिजे. म्हणजे देशाच्या सीमेचं रक्षण तू कर, पण गावच्या सीमेत तुला प्रवेश नाही. ही जी या देशातली भीषण, ज्याला म्हणतं विसंगती आहे, या विसंगतीवर बोट ठेवणारं हे दलित साहित्य निर्माण झालं. बरीच आत्मकथनं प्रसिद्ध होत होती. मी जसं सांगितलं, बलूत, उचल्या, उपरा. त्या काळामध्ये मी डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. बाबूराव बागुल हे माझे खूप चांगले मित्र होते. अण्णाभाऊ साठेंशी माझा संबंध आला आणि अण्णाभाऊ साठेंनी पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी आचार्य अत्रे हे खूप सहानुभूती ठेवणारे होते. त्यांनी अण्णाभाऊच्या कथा नवयुगमध्ये छापल्या होत्या. त्यावेळी बाबूराव बागुलांनासुद्धा माझ्याविषयी खूप आस्था होती की एक वेगळं जीवन याचंही आहे. हाही किती धडपडून पुढे आलेला आहे एका वेगळ्या समाजातून, की ज्या समाजाचं अस्तित्वही नाही, जवळजवळ माणसंच नाहीत, 400-500 लोक असतील सगळ्या महाराष्ट्रात मिळून. अशा समाजातून आलेला हा मुलगा, याचेही काही अनुभव वेगळे असतील. म्हणून त्यांनी मला सांगितलं की मला सांगितलं नाही, त्यांनी दिलीप श्रीज आजगावकर म्हणून इथले पुण्याचे एक माणूस नावाचं मासिक काढणारे संपादक होते. त्यांना सांगितले की तुम्ही सोनग्रांना जाऊन विचारा, त्यांनी जर लिहिलं तर जरा वेगळी गोष्ट होईल. आणि ते म्हणाले आणखीन काही नावं सुचवा. तर बाबूराव बागुलांनी माझं नाव सुचवलं. तर दिलीप आजगावकर हे आमच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये आले आणि ते असं म्हणाले की तुम्ही तुमचं आत्मकथन लिहावं असं आम्हाला वाटतं. तर मलाही असं वाटलं की ठीक आहे, आता आपणही आपलं लिहावं. जर यांनी आपले अनुभव सांगितले, त्या काळामध्ये मी लिहित असे, वेगवेगळ्या पद्धतीनं लेख लिहित असे, नाटकात काम करीत असे, कॉलेजमध्ये असताना स्वतः आपलीच नाटकं लिहित असे. स्वतःच मी माझ्या कॉलेजच्या याच्यामध्ये स्वतःची नाटकं एकांकिका करायला लावित असे विद्यार्थ्यांना. त्यामुळे लिहिण्याची मला एक हे होती. परंतु आपलं जीवन हे लोकांच्या पुढे मांडावं असं काही त्यावेळी वाटलं नाही. पण ऐका ना, आजगावकरांनी सांगितल्यामुळे मग मी ते लिहायला सुरुवात केली. आणि त्यावेळी एक कादंबरी आली होती, शूद्र नावाची, की या देशामधला जो शूद्र वर्ग आहे तो किती भीषण आहे. तर त्याच्या माझ्या मनावरती हे होतं. आणि मग मी म्हटलं की आपल्या आत्मकथनाला नाव ठेवावं शूद्र जातक. जातक म्हणजे जन्मकथा. आणि बुद्धकालीन जे विचार आहे, बाबासाहेबांनी सुद्धा याच्यावरती विचार केला होता की प्राचीन काळीमध्ये ज्या जीवनाच्या कथा असतात, वग म्हणजे सुद्धा एक कथा असते जीवनामधली. तर जे प्राचीन आहेत त्यांना ते जातक म्हणायचे, की अमुक माणसाचं जातक म्हणजे त्याची जन्मकथा. तर मग मी विचार केला की आपण असं लिहावं पुस्तकाचं नाव, शूद्र जातक. पण माझे एक मित्र होते विजय पानसरे, ते खूप सन्मित्र आणि खूप हुशार, आंबेडकरी चळवळीतले अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की वाहून घेतलेले असे मित्र होते, कार्यकर्ते होते. ते म्हणाले की अरे
जे शूद्रत्व आपल्याला सोडायचे ते तू परत कशाला लिहायचं. तर बरोबर आहे की दलितत्व ही काही मिरवण्याची गोष्ट नाही, संपवण्याची गोष्ट आहे. हे आपल्याला दलित संपवायचं आहे, हे काही वाढवायचं नाही आहे. याला काही खूप असं सुंदर करून लोकांच्या पुढे मांडायचा असा भाग नाही आहे. मग हे जर संपवायचं असेल तर बदलून टाक हे नाव, हे बरोबर नाही. तर मग काय करावं, तर माझं जे आडनाव आहे ते सोनगरा असं आहे. तर सोनगरा हे काय झालं की हे आम्ही पूर्वी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी जेव्हा राजस्थानात होतो त्यावेळी आमचे पूर्वज सोनगिरी या टेकड्यावर राहत असत. ते सोनगिरीवरून आलेले सोनगिरा असं लोक म्हणायचे. तर तिकडे ते सोनगिरा कोण, पण तसं जे मूळ आडनाव आहे ते चव्हाण आहे. परंतु सोनगरा हे आपलं गाववाचक नाव आहे, म्हणजे स्थलवाचक की हे कुठले रे, अरे ते नाही का सोनगिरीवरून आलेले असं. तर हे जालोर जिल्हा जो आहे त्याच्यात सोनगिरी म्हणून गाव म्हणजे डोंगर आहेत, त्या सोनगिरी डोंगराच्यावरून आपण आलेलं म्हणून ते सोनगरा. मग त्याने सांगितलं की आपण सोन जातक नाव ठेवू तुझ्या आत्मकथेचं, आणि मला ते फार आवडलं. मग त्या काळामध्ये पानसरे आणि मी 1979 साली प्रबुद्ध नायक नावाचं पाक्षिक काढीत असू. प्रबुद्ध नायक का, मला खरं म्हणजे बाबासाहेबांचं जे प्रबुद्ध भारत होतं ते नाव हवं होतं, कारण त्यावेळी ते बंद पडलेलं होतं. आणि त्याआधी माझे एक खूप चांगले नगरचे मित्र दादासाहेब रुपवते त्याचे संपादक होते प्रबुद्ध भारतचे. तर मला वाटायचं आपण प्रबुद्ध भारतसारखं वर्तमानपत्र काढावं, पण ते नाव मिळणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी प्रबुद्ध नायक केलं. म्हटलं चला आपण भारत काही प्रबुद्ध सगळा करू शकेल का असं वाटत नाही, पण निदान आपला हिरो तरी आपण प्रबुद्ध करूया, म्हणून प्रबुद्ध नायक या नावाचं ते पाक्षिक काढलं. आणि त्यामध्ये आपल्या जीवनाचे अनुभव सुरुवात केली लिहायला मी. प्रत्येक अंकामध्ये एक अनुभव, एक जीवन कथा, एक लिहायचा, ज्याला आपण म्हणतो एक त्याच्यामध्ये भाग, एक पाठ लिहायचा. तर ते सुरुवात केली मी. आणि पुस्तकही होईल म्हणून आपण ते करता येईल, पण पुस्तक लिहिता लिहिता ते म्हणाले बघ आपण याच्यात छापत जाऊ. तर ते सोन जातक छापायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या समाजामध्ये गरिबी वगैरे फार आहे. प्रबुद्ध नायक जरी मी काढलं तरी त्या काढल्यावरती काय झालं की वर्गणी काही मिळत नाही, पैसे काही कोणी देत नाही, जाहिराती आपल्याला कोणी औद्योगिक देणार नाही. कुठून कुठल्या तरी संस्थेची जाहिरात, आपल्या 2-4 पतसंस्था होत्या त्याच्यातून 1000 रुपयाची जाहिरात, काही असं गोळा करीत करायचं. आणि ते सुंदर आम्ही 7 अंक जवळजवळ लोकांना फुकट पाठवले. आपल्या मोठ्या लोकांची यादी ठेवली, ऑफिसर लोकांची. ते म्हणाले अहो तो अमुक याच्यामध्ये आहे, म्हणजे दारूबंदी खात्यात जे एक्साईजमध्ये असतात, ते म्हणे खूप पैसे मिळवतात, ते निदान याचे वर्गणीदार होते. मग कुणी सेक्रेटरी होते आपले मोठमोठे, त्यांना पाठवलं, त्यांचे खास अंक काढले, त्यांचं खास मुलाखती घेतल्या. असे 7 अंक खूप सुंदर. आणि पानसरे सर फार मेहनत करायचे. म्हणजे माझं कसं असतं की मी बाकीची सगळी कामं करू शकतो, भाषण देऊ शकतो चांगलं, पण लिहिण्यात बसायची माझी बैठक नाही. कधी कधी बसतो, लिहितो थोडंसं, पण पानसरे सरांचं काम म्हणजे फार बैठक, की बरोबर सगळ्या गोष्टी लिहून काढणं, मुलाखती घेणं, त्याविषयीची मला त्यामुळे 7 अंक काढले. आणि मग शेवटी आम्ही काय लिहिलं की आता तुम्ही वर्गणी पाठवा. ती वर्गणी होती 25 रुपये. मी त्याचं पोस्टर आपल्या शिवाजी पार्कवर लावलं. कुणीही वर्गणी दिली नाही, एकाही ऑफिसरनं दिली नाही, ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनीही दिली नाही. एकाला भेटायला गेलो, फक्त त्यांनी जाहिरात मात्र अशी केली की आले होते आमच्याकडे वर्तमानपत्र काढायला. आता काय म्हणे आपण किती लोकांना मदत करावी, म्हणजे दिलं काही नाही, परंतु किती मदत करावी. आणि लोकांना वाटतं की याच्यात पैसेच, दुसरे काही नाही. माझं कॉलेजचा पगार, माझ्यावरती कर्ज होतं खूप, वर्तमानपत्र चालवणे माझ्यावरती कर्ज झालं, पण मी कसं काढायचं प्रयत्न चालव. तर एकदा असा प्रसंग आला माझ्यावरती की पानसरे सर हे खूप चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये, कदाचित त्यांचा संबंध खूप मोठमोठ्या लोकांशी आला होता.
म्हणजे चित्रकार दीनानाथ दलाल वगैरे आणि पु ल देशपांडे या सगळ्यांशी संबंध आला होता. तर त्यांनी प्रत्येकाला तो अंक पाठवला, त्यांनी मोठमोठ्या लोकांना भेटीदाखल पाठवला. त्याच्यामध्ये पु ल देशपांडेने त्यांनी पाठवलं. तर ते पु ल वाचत होते ते प्रकरण, ते प्रबुद्ध नायक. आणि रत्नागिरीच्या साहित्य संमेलनामध्ये अचानक ते मला समोर भेटले, पु ल देशपांडे. मी त्यांना नमस्कार केला. तर ते म्हणले, अरे ते तुझं सोनजातक चालू आहे ना? तर म्हटलं, सर आत्ता काही निघालं नाही कारण पैशाचा प्रॉब्लेम फार निर्माण होतो. हो म्हणे, आपलं असंच असतं म्हणे, काय जास्त चालत नाहीत म्हणे. तू बंद का केलं म्हणे? मी ते वाचत होतो. तर मला पहिल्यांदा आश्चर्य असं वाटलं की आपलं कुणीतरी वाचत आहे आणि पाहत आहे आणि हे वेगळं आहे, हे याच्यात काय म्हणतात, इतर याच्यापेक्षा काही वेगळं आहे याच्यामध्ये. कारण माझं काय होतं की मी शहरामध्ये जन्मलेला मागासवर्गीय जरी असलो तरी माझे संबंध अनेक जाती धर्माच्या लोकांशी आणि अनेक विषयांशी असल्यामुळे अनुभवांची ज्याला म्हणतो समृद्धी ही मला मिळाली आणि ते सगळे अनुभव मी त्याच्यामध्ये टाकत होतो. म्हणजे आश्चर्य वाटेल की रस्त्यावरती एखादा काम करणारा माणूस, रस्त्यावर लोकांचे अर्धशिशी उतरवणारा एक मुस्लिम गृहस्थ हसन महम्मद, त्याचं कॅरेक्टर, बाकीच्या सगळ्या लोकांचं कॅरेक्टर की जी सामान्य माणसं आहेत पण त्यांना त्याचं जगण्याचं जे साधन आहे ते फार मौलिक आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं करतात. मग त्यांचं कोण लिहिणार? म्हणून मग मी ती सामान्य माणसाचं जे असामान्यत्व आहे ते लिहिण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला होता सोनजातकमध्ये. आणि विद्यार्थी दशेपर्यंत जे माझे अनुभव होते ते त्याच्यामध्ये आले आणि सोनजातक हे नाव अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं आलं आणि त्याचं पुस्तक काढलं गेलं. पुढे असा शेवटचा विचार आला की ते कुठे संपलं, माझं शालेय जीवन संपल्यावर ते पुस्तक संपलं. म्हणजे शालेय जीवनापर्यंतचेच अनुभव त्याच्यामध्ये आले, त्याच्यामध्ये विविध लोक आले. तर त्याच्यावरती भाषण करताना रझिया पटेल एकदा म्हणाल्या की इतकी चांगली मुस्लिम व्यक्तिमत्व यांना कुठे सापडली. आता मी माझ्या छोट्याशा जीवनामध्ये जे आलेले अनुभव होते मुस्लिम व्यक्तींचे ते खूप चांगल्या पद्धतीने लिहिले होते आणि धर्मांतराचाही प्रश्न, सगळेच प्रश्न मांडले होते त्या काळामध्ये जे टिपलं गेलं होतं. तर ते खूप चांगलं झालं. पण पुढे त्याला ते पुस्तक झालं, ते खपलंही, ते इंग्रजीतही आलं. इंग्रजीमध्ये याच्यावर आंतरराष्ट्रीय चर्चा झाली, मोठा परिसंवाद झाला. सोनजातक इंग्लिशमध्ये आलं. पण ते एकच पुस्तक होतं. तर मध्यंतरी काय झालं की मला असं विचारण्यात आलं, अहो तुम्ही सोनजातक हे माझ्या मुलीनं मला विचारलं की सोनजातक हे तुमचं शालेय जीवनातच संपतं, मग आमचा नंबर कधी येणार? म्हणजे आम्ही जगात आलो त्याचं तुमच्या आत्मकथेत काही आहे की नाही? मग मी विचार केला, अरे आपण हे करावं. आणि या कोविडमुळे मला वेळ मिळाला आणि मग मी विचार केला की सोनजातकचा पुढचा भाग लिहावा. तर तो खरं म्हणजे अर्धा लिहून ठेवला होता. तो आता कुठं होता? कॉलेज जीवनाचा होता. मग कॉलेज जीवनाचा जो भाग होता तो होता मित्रजातक या नावानं. कारण कॉलेजमध्ये वेगवेगळे मित्र भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात. तो मित्रजातक. त्याच्यानंतर विद्यापीठात मी परीक्षा दिली, पुण्यात आलो. पुण्याच्या जीवनामधलं आणि इतर याच्यामधलं जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये विद्याजातक हे नाव दिलं त्याला की मी विद्या प्राप्त करण्याकरता पुणे विद्यापीठात गेलो आणि पुणे विद्यापीठाचं जे परिसर आहे, त्यातले प्रोफेसर आहेत, त्यातली मंडळी आहेत. आता त्याही काळामध्ये त्या विद्याजातकमध्ये मला डॉक्टर राजनारायण मौर्य नावाच्या माणसानं खूप मदत केली, ते प्राध्यापकानं. पण आता मला ते कळतं आहे की तो दलित होता आणि म्हणून तो प्रेमानं आम्हाला मदत करत होता. मला जाती वगैरे त्यावेळी समजतच नसत आणि ही बाकीची मंडळी एकमेकाच्या विरोधात बोलत होती आणि सगळी मंडळी त्याच्या विरोधात बोलत होती. शेवटी त्यांनी पुणे विद्यापीठ सोडलं आणि तो चेकोस्लोवाकियामध्ये प्रोफेसर झाला. पण तिथे चेकोस्लोवाकियामध्ये थंडी फार असल्यामुळे आणि त्याची प्रकृती मानवली नाही, तिथेच त्यांचा अंत झाला. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा की मग ते विद्याजातक आलं. मग विद्याजातक संपल्यावरती मला नोकरी लागली कॉलेजमध्ये. कॉलेजच्या नोकरीचे वेगळे अनुभव सगळ्या समाजाचे, कारण तिथे सगळी कॉम्रेड मंडळी माझी मित्र होती. तर मी त्यांना म्हणायचो की बाबा मला 150 रुपये महिन्याची जरी नोकरी मिळाली तरी चालेल. तर माझे मित्र
कॉम्रेड बाबूजी आव्हाड होते, तर ते काय म्हणाले की अरे मी एक कॉलेज काढतो आहे म्हणे, तर त्याच्यात जर काही करता आलं तर. म्हटलं मी आत्ता MAला बसलेलो, माझा रिझल्ट येणार आहे. तर ते फार खुश झाले. मग ठीक आहे म्हणे, मग मग तू ठीक आहे, तुला तू एक पत्र दे मला. मी त्यांना पत्र दिले एकच, आणि त्यांनी मला कॉलेज सुरू झाल्यावरती हिंदीचा प्राध्यापक नेमून टाकला. मग ते जे जातक होतं की सगळ्या लोकांशी, लोक चळवळीशी संबंधित सगळं मी आलो, त्याला लोकजातक हे नाव ठेवलं. त्याच्यानंतर पुढे तिथून मला निघावं लागलं. तिथूनही खूप म्हणजे पुढच्या जागी जावं लागलं. पाथर्डीसारख्या कॉलेजमध्ये मला असं भवितव्य वगैरे काही दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट कशी की मला माझ्या मनामध्ये खूप आकांक्षा होत्या की आपण नाटककार व्हावं, कारण त्या काळात मी एक नाटक लिहिलं होतं. खूप प्रकरण घडली आणि मला ते कॉलेज 2 वर्षानंतर सोडावं लागलं. मग मी शिरूरला आलो, म्हणजे पुण्याच्या दिशेकडे आलो, आणि शिरूरहून तिथेही खूप मोठा हल्ला झाला आणि मग मला मुंबईला जावं लागलं. मग मी भिवंडी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो. 5 वर्ष झाले. तिथेही खूप संघर्ष झाला आणि त्या संघर्षाचं नाव मग मी ते सेवा जातक केलं. ते सेवा जातक हे 5वं. आणि मग त्याच्यानंतर मला सिद्धार्थ कॉलेज मिळालं. मग ते सिद्धार्थ कॉलेज मिळालं, बाबासाहेबांची संस्था मिळाली, कारण त्याच्यामध्ये अनंत काणेकर नावाचे प्रसिद्ध लेखक होते. ते व्हाईस चेअरमन होते आणि ते मला ओळखत होते. ते मला म्हणले, अरे इतके दिवस तुम्ही बाहेर का राहिलात, घ्या आमचा इंटरव्ह्यू म्हणे आता, गमतीनं म्हणाले, आणि उद्यापासून येत जा म्हणे. झालं. त्यांनी मला सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरी दिली. त्याचं जे त्या काळामधला जो अनुभव आहे तो सार्थ जातक या नावानं केला. त्याच्यानंतरचा जो अनुभव आहे 5 वर्षाचा तो चित्र जातक या नावानं. त्याच्यानंतरचा 5 वर्षाचा अनुभव कला जातक या नावानं, कारण त्या काळामध्ये मी एक चित्रपट काढला, बाबासाहेबावर चित्रपट निर्मिती करण्याचा प्रयत्न केला, त्याची पटकथा लिहिली आणि मग ते कला जातक ते केलं. आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष बाबासाहेबांची शताब्दी आली त्यावेळी मी देशातून समता रथयात्रा काढायचं ठरवलं. आपण इतर रथयात्रा ऐकतो आहोत की ज्यांनी दंगली पसरवल्या, पण समता पसरवणारी रथयात्रा काढण्याचा प्रयत्न त्यावेळी केला आणि ती मग सुरू केली नागपूरहून. तर त्या समता रथयात्रेचा जो सगळा वृत्तांत आहे बाबासाहेबांचा शताब्दीचा, ते जे सगळे अनुभव आहेत ते भीम जातक या नावानं केले. आणि शेवटचा जो आहे मी फुलेंच्यावरती एक नाटक लिहिलं, त्याचा हिंदी चित्रपट झाला. ते जातक जे आहे ते फुले जातक केलेलं आहे. अशा प्रकारे हे 10 खंड 10 भाग असे माझ्या आत्मकथेचे आहेत. कारण जीवनामध्ये खूप मोठे अनुभव, खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव हे एकाच्या वाट्याला येत नाहीत आणि असं जीवनही कुणाच्या वाट्याला येत नाहीत. त्यामुळे मग मी ह्या आत्मकथन करू शकलो. आणि ते सुद्धा म्हणजे नुसती जंत्री नाही, त्यातला प्रत्येक प्रसंग हा एक उत्कटता वाढवणारा, कथेसारखा अधिकाधिक पुढे जाणारा, उत्सुकता वाढवणारा आणि मानवीय जीवनातलं जे काही रहस्य आहे, मानवीय जीवनातलं जी काही सार्थकता आहे ते सहज पूर्ण करणारा असा हा अनुभव आहे. तर हे 10 भाग आता 19 सप्टेंबरपर्यंत येतील. 5 आलेले आहेत छापून. सोन जातक, मित्र जातक, विद्या जातक, त्याच्यानंतर लोकजातक पुढचे छापून येतील 2 महिन्यामध्ये. पण आता परत असा विचार आला की रिटायरमेंटपर्यंतच हे आहे. कॉलेजमधून मी रिटायर झालो आणि मग रिटायरमेंटनंतर मला जी 20 वर्षे मिळाली सार्वजनिक जीवनामध्ये, मग ज्याच्यामध्ये मी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आहे, मी ज्याच्यामध्ये रंगभूमी परीक्षण मंडळाचा अध्यक्ष आहे. साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष म्हणजे फार मोठी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी लक्ष्मणशास्त्री जोशी होते आणि ज्यांनी जाऊन असं सांगितलं, जेव्हा बाबासाहेबांनी देहू रोडला घोषणा केली धर्मांतराची आणि एक बुद्धमूर्ती भेट दिली आणि त्याचं जेव्हा भाषण आलं तेव्हा लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणाले होते की आता बाबासाहेबांचं अवतार कार्य संपलेलं आहे. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी जाहीर केलं की आता तर माझं सुरू झालेलं आहे. तर जिथे लक्ष्मणशास्त्री जोशीसारखे अध्यक्ष होते, डॉक्टर य.दी. फडके होते, त्याच्यानंतर सुरेंद्र बारलिंगे होते, त्या साहित्य संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष मला
12 वर्ष राहता आलं आणि मग अध्यक्षपदही मला घेता आलं आणि त्या अध्यक्षपदाच्या काळात मी 50व्या वर्षी बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या 50व्या वाढदिवशी धम्मानंद कोसंबी यांचं सर्वात मोठा ग्रंथ जो आहे, जो बुद्ध धर्मावरचा आहे, 4 निबंध नावाचा, तो प्रकाशित केला माझ्या अध्यक्षतेखाली आणि सांगितलं की ज्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षाने सांगितलं होतं की बाबासाहेबांचं कार्य आता संपलेलं आहे, त्याच मंडळाच्या अध्यक्षपदावरून आज मी धर्मानंद कोसंबीचा बुद्ध धर्माचा हा महान ग्रंथ प्रकाशित करीत आहे. काळ सूड घेतो, तर हा फार मोठा भाग झालेला आहे. त्यामुळे असे प्रसंग, असे लोक, अशी माणसं, सामान्य माणसं, असामान्य माणसं, मोठी माणसं, प्रतिभाशाली माणसं, सिने अभिनेते, लेखक, मोठमोठे नेते, हे माझ्या जीवनामध्ये त्यांचे अनुभव आले. डॉक्टर राजेंद्र प्रसादपासून नेहरूपर्यंत आणि इंदिरा गांधीपर्यंतचे संबंध आले. साहित्यामध्ये मोठमोठे हिंदी साहित्यापासून सगळ्यांचे संबंध आले. कमलेश्वर झाले, कृष्णचंद्र झाले, यांचे संबंध आले. त्यामुळे इतका व्यापक विस्तार, इतका मोठा कॅनव्हास हा अशक्य होता कोणाला मिळणं. तर इतका मोठा कॅनव्हास मिळाल्यामुळे मला हे करता आलं आणि याच्यापुढे आणखीन 4 करणार आहे. म्हणजे 14 केल्याशिवाय हा काही भाग संपणार नाही असं मला वाटतं. तेव्हा पुढचं ज्ञानजातक, विश्वजातक, नाथजातक आणि शेवटचं बुद्धजातक हे केल्याशिवाय मला समाधान लाभणार नाही. धन्यवाद.